आरक्षणाला जोडण्याच्या बाबतीत त्यांनी स्वागत केलेलं आहे. आणि दुसरं कुणबी नोंदी संदर्भात पण चौकशी करू असं म्हटलं आहे, पण त्यावरती मी समाधानी नाही. कारण लाखो नोंदी केल्या गेलेल्या आहेत आणि त्या अर्लियर म्हणजे अलीकडं खाडाखोड केलेल्या डॉक्युमेंटवरती आहेत. त्यामुळं त्या मागणीवरती मला आश्वासक उत्तर मिळायला पाहिजे असं मला वाटतं. अरे सामाजिक न्यायाची भूमिका मांडत असताना आरक्षणाची मागणी करत असताना तुम्हाला राजकारण कसं सुचतं? म्हणजे राजकारणच करायचं आहे तर मग हे बघा, सामाजिक चळवळ आणि राजकारण इंटरलिंक जरूर आहेत, पण मग तुम्ही पॉलिटिकल इंटेन्शननं का मागणी करत होता का? पॉलिटिकल इंटेन्शननं जी गोष्ट कायद्यातच नाही, जी गोष्ट संविधानामध्येच नाही, जी गोष्ट होणारच नाही ती मागणी करायची आणि मग मागणी मान्य नाही झाली की मग मी निवडणुकीला उभं राहतो आहे आणि तुम्हाला पाडतो. ओबीसीच्या कुठल्या नेत्यांना असं पराभूत करा की त्यांच्या पुढच्या 5 पिढ्या राजकारणात उतरणार नाहीत असं म्हणणं म्हणजे जातीवादी वर्तन नाही का हे? की जी गोष्ट कधीच आडातच नाही ती पोहऱ्यात आणणार कुठून तुम्ही? आणि मग पोहऱ्यात आली नाही म्हणून मग मी निवडणुकीला उभा राहतो आणि सगळ्यांना पाडतो असं म्हणणं कितपत योग्य आहे? हे महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मराठा समाजाच्या तरुणांनी या गोष्टीवरती चर्चा करावी. बैठकीत झालेली गोष्ट मान्य नाही, मग पुढचं काय पाऊल काय तुमचं? पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल उद्या भुजबळ साहेब आल्यानंतर कोण लोक येणार आहेत याची मला कल्पना नाही. ते इथं उद्या आल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि चर्चा केल्यानंतर एक सर्वसमावेशक निर्णयाप्रत आम्ही येऊ आणि निर्णय घेऊ की मला नाही समाधान झालं, मला म्हणजे आम्हा दोघांना नाही समाधान झालं तर तसंही आम्ही यांच्यासमोर मांडू, शासनासमोर मांडू. म्हणजे आंदोलन पुढे सुरूच राहील. आत्ता तरी मला डिटेल माहिती नसल्या कारणानं आम्ही आंदोलन पुढे चालूच ठेवणार आहोत आणि या आंदोलनावर ठाम आहोत. आश्वासन नाही भेटलं तुम्हाला? सरकारचं अजून मला अधिकृत आश्वासन भेटलं नाही. मीडियाच्या माध्यमातून काही भुजबळ साहेबांच्या प्रेसमधून थोडीफार माहिती मिळाली, पण नक्की काय झालं आहे का फक्त मीडियाद्वारेच आम्हाला सांगणार आहेत. उद्या कोण कोण येणार आहे या वडीगोद्रीला? काय माहिती पडेल? भुजबळ साहेब येणार आहे असं देखील मला याच्याबद्दल डिटेल कळालेलं नाही. भुजबळ साहेब स्वतः म्हणाले की मी तिथं जाईन एवढंच मला कळालं, पण कोण कोण येणार आहेत हे मला माहिती नाही. बैठकीतला मसुदा देणार आहात का तुम्हाला ते सरकार? ही ओबीसी VJNT SBCची भावना आहे, ही पिछड्या शोषित माणसांची भावना आहे. त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये कोणी काही करत असेल आणि हक्क अधिकार हिरावून घेत असेल तर ओबीसीचा आवाज हा इथून पुढच्या कालावधीमध्ये आश्वासक, आक्रमक आणि आपले हक्क अधिकार वाचवणारा असेल. उद्याचा दिवस जे आहे ते जरा वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळेल आम्हाला. यस, मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी VJNT SBC बांधवांना आणि विशेष करून तरुणांना मी विनंती करतो की उद्या आपल्या बाबतीमध्ये एक सकारात्मक काहीतरी आपल्याला माहिती मिळेल, पण नाही मिळाली तरी आपण संविधानिक मार्गानं, घटनात्मक मार्गानं वेळोवेळी आपल्या गोष्टी आपण मांडत राहू. आपण आंदोलनाची दिशा ठरवू आणि पुढच्या काही गोष्टी आपण निश्चित ठरवू सगळ्यांच्या सहमतीनं. आंदोलन तीव्र होऊ शकतं जर समाधान नाही झालं तर. आत्ताच त्या विषयावर आपल्याला बोलता येणार नाही, परंतु उद्या आत्ताच आम्हाला माहिती कळली की आदरणीय भुजबळ साहेब उद्या 2 वाजता इथं येत आहेत. आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी काम करत असलो परंतु ओबीसीच्या प्रश्नावर देशात एकमेव नेतृत्व सध्या भुजबळ साहेब आहेत. त्यामुळं भुजबळ साहेब आल्याच्या नंतर आम्हाला काय बोलतात, काय सांगतात, त्यानंतर आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. कारण की भुजबळ साहेब पण ते आल्याच्या नंतर आम्हाला, तोपर्यंत आम्ही अद्याप त्या विषयावर उद्या सोडणार का नाही सोडणार का आत्ताच काही बोलू शकत नाही. जरांगे पाटलांनी इशारा दिला आहे, सगळे ओबीसी नेते एकत्रित जरी आले तर मी मराठ्याला आरक्षण मिळवूनच आहे. ते काय आहे, त्यांच्या मनातली ती एक गुरमी आहे आणि त्यांना कुठंतरी राज्य सरकारचं पूर्ण आतून पाठिंबा असल्यामुळं असे कुठंतरी वक्तव्य ते म्हणजे जाणीवपूर्वक करतात. आणि ते काय आहे, अहमपणा, मीपणा त्यांच्यामध्ये जास्त आहे. असं भेटूनच देणार ह्या गोष्टी कसं असतं, कुठंतरी अतिशयोक्ती असल्यासारखं मला वाटतं त्या संदर्भात त्यांची. जातीवाद मी केला नाही
जातीवाद ओबीसी समाजाच्या नेत्यांनी केला असा आरोप जरांगे पाटील करतात. काय माणूस आहे यार तो. जातीवाद ज्या माणसाने माणसात माणूस ठेवला नाही महाराष्ट्रामध्ये, ज्याने न्हावी समाज जो 200-500 रुपयासाठी दिवसभर लोकांच्या दाढ्या कटिंग करण्याचं काम करतो, अशा गरीब समाजाचे दुकान फोडण्याचं काम याच्या सांगण्यावरून झालं. याच्या सांगण्यावरून बीडमध्ये हॉटेल जाळण्याचं काम झालं. सोन्याचे दुकानं, एक सोनार ओबीसी समाजामधला एक सोनार घटक आहे, अशा लोकांचे सोन्याचे दुकानं जाळण्याचं काम झालं. म्हणजे याने कोणाच्या गाड्या फोड, कोणाच्या गाड्यावर हल्ला कर आणि हा म्हणतो जातीवाद वाढवला नाही. म्हणजे खूप म्हणजे त्या माणसाला महान व्यक्तिमत्वच म्हणावं लागेल मला आता. म्हणजे सगळं करायचं आणि मी केलं नाही म्हणायचं. आजची जी बैठक झाली, जी शिष्टमंडळाची बैठक झाली, त्याच्यात मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, कुठंतरी आश्वासक बैठक पार पडली असं वाटतं. आता आपण सर्व चित आहोत, आपल्याला या संदर्भात काहीही माहीत नाही. तिथं काय त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली तुमच्या मीडियासमोर आली नाही ना, नेत्यांनी बाहेर सुतोवाच केली त्या संदर्भात. आता भुजबळ साहेब उद्या इथं आल्याच्या नंतरच आपल्याला सांगतील काय काय ठरलं आहे, काय काय बोलले आणि भुजबळ साहेबांना त्यांनी काय आश्वासन दिलं आहे. त्या संदर्भात भुजबळ साहेब बोलल्यावरच आपल्याला कळण आणि त्यानंतर आपल्याला निर्णय घेता येईल. ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस छगन भुजबळ असतील, प्रकाश शेंडगे असतील, पंकजा मुंडे असतील, या आक्रमक झाल्या होत्या अशी माहिती आहे. साहजिक आहे ना, आपल्या ताटातली कुठलाही माणूस एखाद्या जनावराच्या समोर जरी त्याला खाण्यासाठी टाकलेला असेल तर त्याच्यासमोरचं जर दुसरं त्याचा शेजारी खात असेल तर ते सहन करू शकत नाही. आपण तर माणसं असोत, आपल्या हक्काचं आहे, आपल्या हक्काचं आरक्षण आहे, आपल्या ताटातलं आहे. आपल्या ताटातलं दुसऱ्याला द्यायचं म्हटल्यानंतर कसं सगळ्याला आक्रमक होणं गरजेचं आहे ना. आणि जातीवाद या 6 महिन्यात पूर्ण नेत्यांनी जातीवाद अनुभवला आहे ना. आदरणीय पंकजाताई कधीही जरांगेच्या विरोधात बोलले नाही हो. धनंजय मुंडे कधी जरांगेच्या विरोधात बोलले नाही. आणि तोपर्यंत त्यांना चांगलं मुलांना विलक्षण आल्याच्या नंतर तिथं त्याच्या समाजाचा उमेदवाराला त्यांनी तिथं जाऊन पाठिंबा दिला आणि पंकजाताईच्या मतदारसंघात जाऊन वेळोवेळी गरळ ओकण्याचं काम ह्या माणसाने केलं आणि पुन्हा सरळ म्हणतो की मी जातीवाद केला नाही. आता असं म्हणाले जरांगे पाटील, जर मराठ्यांना जर धोका जर दिला तर सर्व ओबीसी समाजाचे जेवढे नेते विधानसभेला उभे राहतील त्या सगळ्यांना पाडणार म्हणजे पाडणार. हे नेहमीच शक्य नसतं. एकतर आज मुस्लिम समाज आणि दलित समाज त्यांच्यासोबत होता, त्यांच्यासोबत म्हणण्यापेक्षा इंडिया आघाडीसोबत होता, म्हणून ह्या गोष्टी शक्य झाल्या. आणि हे बरेचसे उमेदवार पाडण्याचे श्रेय मुस्लिम आणि दलित समाजाला जातं. परंतु मराठा समाजाने, मुस्लिम समाजाने ह्या मराठ्यांना मतदान केलं, दलित समाजाने ह्या मराठ्यांना मतदान केलं, पण मराठ्यांनी मुस्लिम आणि दलितांच्या उमेदवाराला मतदान केलं नाही ना. केलं असतं तर इम्तियाज जलील आपल्या संभाजीनगरमध्ये निवडून आले असते आणि तिकडं अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर निवडून आले असते, तिकडं अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर निवडून आले असते. म्हणजे यांनी फक्त ह्या आमच्या लहान भावांचा वापर करून घेतला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात आम्हीसुद्धा यांना समजावून सांगू, यांचा वापर झाला आहे आणि आम्ही त्यांना नक्कीच सोबत घेऊन आमच्या ओबीसींच्या नेत्यासोबत राहण्यासाठी सांगू. भुजबळ साहेब आल्याच्यानंतर त्यांच्यासोबत मंत्र्यांची जी काय चर्चा झाली शिष्टमंडळाची आपल्या, त्या चर्चेच्या आपल्याला उद्या सांगतील काय काय त्याच्यामध्ये म्हणजे मागण्या मान्य होत्यात नाही होत्यात. त्यानुसार कुठंतरी त्याच्यात सकारात्मक चर्चा झालेली असेल आणि भुजबळ साहेबाला त्याच्यामध्ये विश्वास असेल तर त्यावर आपल्याला निर्णय घेता येईल. आंतरवाली सराटीच्या गावातल्या आम्ही व्यथा ऐकल्या. छोट्या छोट्या लहान मुली म्हणल्या, काका आम्ही एक मुलगी म्हणली मी नापास झाले, कारण जरांगेचं जोपर्यंत 6 महिन्यापासून उपोषण सुरू होतं, रात्रंदिवस तिथं गावामध्ये आवाज, संध्याकाळी कीर्तनं, अशा गोष्टीत मुलांचा अभ्यासक्रम हे ते सगळ्या गोष्टी बंद पडल्या. आणि त्यातली त्यात जातीत त्या आमचा तिथं त्या गावामध्ये 60% जास्त ओबीसी समाज आहे. परंतु त्या समाजाला दाब टाकण्याचं काम आणि त्या समाजाला दबून राहावं लागलं आजपर्यंत. आता इथून पुढं तो समाज, आंतरवाली सराटीतला समाज दबून राहणार नाही. आज त्यांनी कुठंतरी धाडस केलं आणि इथं भेट देऊन त्यांनी ठरवलं आहे आता कुणाला घाबरायचं नाही म्हणून. उद्याचा दिवस भुजबळ साहेब आल्याच्यानंतर चर्चेच्या नंतर काही होऊ शकतं. आज त्यावर आपल्याला